येत्या स्वातंत्र्य दिनी कल्याण डोंबिवलीमधील सगळी मांसाहारी दुकानं बंद राहणार आहेत। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती कल्याण डोंबिवली पालिकेनं हा एक मोठा निर्णय घेतलाय। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील चिकन शॉप, मटन शॉप आणि कत्तलखाने बंद राहतील। मात्र याला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतलाय। हे अति होतंय, लोकांनी कुठल्या दिवशी काय खायचं हे ठरवणारे तुम्ही कोण, असा सवाल त्यांनी केलाय। तर आयुक्तांना निलंबित करण्याची मागणी आदित्य ठाकरे करतायत। स्वातंत्र्य दिनी कल्याण डोंबिवलीतील सगळी मांसाहारी दुकानं बंद राहणार असल्याचा एक निर्णय पालिकेकडून घेण्यात आलाय। मात्र त्याच निर्णयाला आता जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे यांनी कुठेतरी विरोध दर्शवलेला आहे। कधी काय खायचं हे ठरवणारे तुम्ही कोण, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलेला आहे। तर पालिका आयुक्तांना निलंबित करायची मागणी आदित्य ठाकरे यांच्याकडून केली जाते आहे। ते बघायचे जर उडाले आणि लोकांनी आक्षेप घेतला तर असं काय करणार नाही उडाले, काही रिएक्शन नाही, पुढच्या वर्षी बंद, सगळीकडे बंदी। माझं पालकमंत्री ठाणे एकनाथ शिंदे साहेबांना आव्हान, तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा। तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा। असं नाही करा, याचा आम्ही सहयोग करणार। मी आता समविचारी पक्षांच्या नेत्यांशी बोलतो, बघूया काय होतं। मी स्वतः कोणाच्या तरी घरी जाऊन मटण मच्छी काय मांसाहार आहे तो स्वतः जाऊन 15 ऑगस्टला दुपारी देऊ। नॉनव्हेज खाऊ नये, त्या दिवशी नॉनव्हेजची दुकानं बंद असतात। कशासाठी? पण कशासाठी काय खुशीत? 15 ऑगस्ट आहे त्याच्यामुळे। आणि हे आयुक्त कोण आहेत आम्हाला सांगायला आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो की नाही खाऊ शकत? मुख्य गोष्ट म्हणजे देशात आज हेच चाललंय। एका बाजूला आपण पाहतोय तिथून राष्ट्रपती ट्रम्प हे वेळोवेळी टॅरिफ वाढवत चाललेले आहेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ब्रिज कोलॅप्स होत आहेत, रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत, पलावासारखा रस्ता एवढा खराब झालेला आहे। रस्त्यांची परिस्थिती बिकट असताना हे जे कोणी आयुक्त आहेत त्यांना तर सस्पेंड केलं पाहिजे की लोकांना काय खायचं आणि काय नाही खायचं सांगण्यासाठी आणि नॉनव्हेज बंद करण्यासाठी।